बारामतीमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदारांमध्ये सकाळपासून मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि ही दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शरद पवार मतदानासाठी रवाना झालेले आहेत। माळेगाव इथे त्यांचं मतदान होणार आहे। कालपर्यंत शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती आणि प्रकृती सुधारतीये असं कालच रोहित पवार यांनी अपडेट माहिती दिलेली होती। त्यामुळे शरद पवार आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत। संपूर्ण पवार कुटुंबीय मतदानासाठी पोहोचल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच बारामतीमध्ये मतदानाला सुरुवात झालेली अत्यंत हाय व्होल्टेज असा हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। वेगवेगळ्या रणनीती या ठिकाणी प्रचारासाठी आखलेल्या होत्या। लक्षवेधी मतदारसंघातील लक्षवेधी मतदान केंद्रावरती मी आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील काटेवाडीचं हे मतदान केंद्र। सकाळपासूनच या ठिकाणी मतदानाचा उत्साह जाणवतोय। काही वेळापूर्वीच इथे स्वतः उमेदवार मतदान करून गेलेले आहेत आणि त्यानंतर गावातील नागरिक गावातील मतदार मतदानासाठी येत आहेत। साधारणपणे 8000 मतदान या गावामध्ये आहे आणि संपूर्ण एकूण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर ते 20 लाखाच्या वरती मतदान आहे। गेल्या वेळी साधारणपणे 13 लाख मतदान झालं होतं। यावेळी त्याहीपेक्षा अधिक मतदान होण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण म्हणजे यावेळी होत असलेली लढत अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी होते। शहरी निमशहरी ग्रामीण असा हा मतदारसंघ आहे। अगदी पुणे शहराचा भाग देखील या मतदारसंघात येतो। म्हणजे खडकवासला मतदारसंघ पुण्यात असलेला मतदारसंघ तो देखील बारामती लोकसभा मतदारसंघात येतो। त्याचप्रमाणे बारामतीसारखं शहर असू देत किंवा अगदी पुरंदर त्यात इंदापूर दौंड या परिसरामधला ग्रामीण भाग हा मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल हे आत्ता सांगता येणार नाही। त्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, C24 तास, काटेवाडी, बारामती। आणि ही दृश्य आपण पाहतोय ती बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विद्यमान खासदार आणि त्याचबरोबर शरद पवार मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचलेले आहेत। शरद पवार 2 दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी विश्रांती घेतली। मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी स्वतः शरद पवार मतदान केंद्रावर पोहोचलेत। माळेगाव इथे या दोघांचं मतदान आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष या खास अशा मतदारसंघाकडे लागलेलं आहे। नात्यांमधली लढत ही राजकीय लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणूनच ही निवडणूक लढण्यासाठी प्रचाराचं वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखलेली होती। सातत्यानं बारामतीतल्या लोकांबरोबर संवाद साधण्यासाठी वेगळी प्रचाराची रणनीती दोन्ही बाजूंनी दिसून आली आणि म्हणूनच आजच्या या मतदानाच्या टप्प्याकडे एक हाय व्होल्टेज टप्पा म्हणून का बघितलं जाते त्याचं हेच कारण आहे। शरद पवार मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर नागरिकांशी संवाद देखील साधताना आपण पाहतोय। 2 दिवसापूर्वी जेव्हा सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली त्यावेळी शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागलेलं होतं। तातडीनं त्यांना घरी नेण्यात आलं। त्यानंतर त्यांच्यावर उपचार झाले आणि आता मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी शरद पवार मतदान केंद्रावर आलेले आहेत। कार्यकर्त्यांबरोबर बातचीत करताना शरद पवारांची ही थेट दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून। गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमध्ये झालेली मोठी उलथापालथ त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघातली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची तितकीच चुरशीची आणि रंगतदार ठरणार आहे। आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले शरद पवार लगेचच आता 4थ्या टप्प्यासाठी सुद्धा शरद पवार बाहेर पडणार असल्याची प्रतिक्रिया कालच रोहित पवार यांनी दिली होती। त्यामुळे आता पुढच्या प्रचारासाठी शरद पवार कशी नेमकी रणनीती आखतात आणि जातात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या माळेगाव मधल्या मतदारसंघामध्ये पोहोचलेत। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची वाट पाहताना दिसत आहेत आणि म्हणूनच गराडा पडलेला शरद पवारांना। शरद पवार आणि सुप्रिया सुळे माळेगाव मतदार केंद्रावर दाखल झालेत तर काही वेळापूर्वी आपण काटेवाडीतून देखील पवार कुटुंबियातल्या काही सदस्यांचं मतदान पाहिलं आणि मतदान केंद्रामध्ये आता मतदानासाठी जात असतानाची दृश्य शरद पवार यांची।
अत्यंत चुरशीचा आणि तितकाच निर्णायक ठरणारा हा टप्पा आहे। आज राज्यातल्या 11 मतदारसंघामध्ये मतदान होत असलं तरी सगळ्यात प्रतिष्ठेची आणि हाय व्होल्टेज अशी लढत ही बारामतीतली आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि मोठा कार्यकर्त्यांचा गराडा या ठिकाणी त्यांना पडलेला दिसतोय। एक भावनिक राजकारणाची किनार या विशेष लढतीकडे म्हणून पाहिलं जातंय। हे राजकारण आहेच, मात्र त्यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह या ठिकाणी करावा लागेल। जशी की लढत जशी नात्यांमधली आहे त्याचप्रमाणे तशीच प्रतिष्ठेची देखील आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं सुद्धा राजकारण पाहतंय। बऱ्याच मोठ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या आणि या विशेष मतदारसंघाकडे भाजपनं, केंद्रातल्या भाजपनं विशेष लक्ष दिलेलं होतं आणि म्हणूनच सातत्यानं केंद्रीय मंत्र्यांच्या सुद्धा फेऱ्या या ठिकाणी होत होत्या। वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून तथा पंतप्रधानांनी सुद्धा या मतदारसंघासाठी इथल्या विरोधातल्या उमेदवारांसाठी सभा घेतलेली होती आणि त्यामुळेच बारामतीकर यावेळी कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। अत्यंत चुरशीची रंगतदार अशी ही बारामतीची लढत। सुप्रिया सुळे मतदान केंद्रामध्ये आता आलेल्या आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। तर शरद पवार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता माळेगावच्या मतदार केंद्रामध्ये आलेले आहेत, मतदान केंद्रामध्ये आलेले आहेत। खरं तर निवडणुकीमध्ये या दोन्ही बाजूंकडून मोठ्या शिताफीनं भावनांना हाताळण्याचा प्रयत्न झालेला आपण सगळ्यांनीच वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून पाहिला। आरोप प्रत्यारोप झाले, यामध्ये नात्यांमधली उणीधुणी निघाली। बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी खरं तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्या आणि म्हणूनच ही निवडणूक का रंगतदार ठरणार आहे त्याची ही काही कारणं आहेत। खरं तर भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा या निवडणुकीमध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे। गेल्या प्रचार सभांमध्ये आपण एकमेकांवर झालेले आरोप प्रत्यारोप, घणाघात पाहिले, वेगवेगळ्या टीका पाहिल्या आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता बारामतीकर कोणाला कौल देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही तासामध्ये बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला आणि त्यावरून देखील आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। तर प्रत्यक्ष मतदानावर या सगळ्या गोष्टींचा नेमका कसा काय परिणाम होतोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पवारांची बारामती म्हणून खरं तर हा प्रस्थापित मतदारसंघ आहे। राजकारणातला हा जो बालेकिल्ला आहे पवारांचा, तो पवार विरुद्ध पवार अशा या कौटुंबिक लढतीमुळेच खरं तर गाजतो आहे आणि म्हणून सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राचं, देशाचं लागलेलं आहे। ही निवडणूक रिंगणातली लढाई खरं तर नणंद विरुद्ध भाऊजाई, बहीण विरुद्ध भाऊ, काका विरुद्ध पुतण्या अशा वेगवेगळ्या नात्यांमधल्या छटा या निवडणुकीमध्ये दिसणार आहेत आणि म्हणूनच कुठलं नातं जिंकतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। खरं तर हे राजकारण बाजूला आहे, आमचं कौटुंबिक नातं वेगळं आहे, कौटुंबिक भावना वेगळी आहे। दोन्ही बाजूंनी सातत्यानं सांगितलं जात असलं तरी देखील जो राजकीय संघर्ष आहे कुटुंबातला हा निश्चितच पुढे आला, पक्ष फुटला आणि संघर्ष चव्हाट्यावर आला आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा पवार कुटुंबीय त्यांच्या वेगवेगळ्या सणावारांना एकत्रित येत होतं तसा एकोपा पुन्हा दिसला नाही। जरी नातं वेगळं आणि राजकारण वेगळं हे सातत्यानं म्हणून दाखवत असले तरी देखील आतला हा जो संघर्ष आहे तो वेगळा झाला आणि याच निमित्तानं पवार कुटुंब सुद्धा कसं फुटलं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं। यामध्ये अजित पवार यांचं कुटुंब विरोधात संपूर्ण इतर कुटुंब, पवार घराणं, इतर पवार घराणं अशा प्रकारे ही सगळी लढत गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिली। भाषणांमधल्या भावनिक साद आपण ऐकली आणि त्याचवेळी अशा या भावनिक सादेकडे लक्ष घालू नका, तुम्हाला भावनांनी बहकवलं जाईल अशा प्रकारे सांगितलं जात होतं। मात्र आता बारामतीकर नेमकं भावनेच्या भारामध्ये मतदान करणार की खरंच बारामतीचा विकास आणि बारामतीचे कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत हे बघणार हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणूनच ही लढत अत्यंत निर्णायक ठरणार आहे।
शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या माळेगावमधल्या मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर आलेत, आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसतात आणि ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। एकूणच पवार कुटुंबातलं कोण कोणाच्या बाजूला, कोणाची निवडणूक शेवटची, असे अनेक वाद रंगताना दिसले आणि हे सगळं तिथल्या मतदारांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत। अनेक सभा झाल्या, अगदी बारामतीतल्या कानाकोपऱ्यामध्ये सभा झाल्या, वेगवेगळ्या गावाखेड्यांमध्ये दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार झाला आणि प्रचारामध्ये दोन्ही बाजूने आपापले मुद्दे मांडले। पण शरद पवार यांच्या बाजूनं आता पारडं जड ठरणार की अजित पवार यांच्या बाजूनं पारडं जड ठेवणार, हे येणारी 4 तारीखच ठरवणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रातले माजी मंत्री आणि महाराष्ट्रातलं एक राजकारणातलं सगळ्यात मोठं दिग्गज नाव आपला मतदानाचा हक्क बजावताना आपण पाहतोय। बारामतीच्या सांगता सभेमध्ये शरद पवार यांची तब्येत बिघडली, त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लगेचच घरी जावं लागलं। मात्र 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा या रणमैदानामध्ये शरद पवार उतरलेले दिसतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावताना आपण ही थेट दृश्य पाहतोय माळेगाव मतदान केंद्रामधून। महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं दृश्य सध्या आपण झी24 तासच्या हे स्क्रीनवर पाहतोय। माळेगावमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आता शरद पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी